यानंतरची बातमी मुंबईतली आहे। मुंबईचा विकास आराखडा बनवण्याची प्रक्रिया आता सुरू झाली आहे। यामध्ये एकूण 10 महत्त्वाचे टप्पे आहेत। सध्या ही प्रक्रिया 3ऱ्या टप्प्यावर आली आहे, पण मुंबईकरांना या प्रक्रियेमध्ये पूर्ण सहभागी करून घेतलं जात नाहीये। तसंच मुंबईकरांनी सुद्धा या प्रक्रियेमध्ये पुढाकार घेऊन सहभागी व्हावं असं आवाहन दत्ता इसवलकर यांनी केलंय। या संदर्भात त्यांच्याशी बातचीत केली आमची प्रिन्सिपल करेस्पॉन्डंट अलका धुपकरने। मुंबईचा विकास आराखडा बनवला जातोय, पण या सगळ्यामध्ये लोकसहभागाची प्रक्रिया जी आहे ती बाजूला सारण्यात आलेली आहे। मुंबईतले अनेक अभ्यासक, अनेक कार्यकर्ते या विरोधात आवाज उठवतात आणि यापैकीच एक आहेत दत्ता इसवलकर। दत्ता सर, मुंबईचा विकास आराखडा बनतोय, पुढच्या 20 वर्षाची मुंबई कशी असेल ही जर बीएमसीला ठरवायची असेल तर यामध्ये लोकसहभागाचं सुद्धा एक महत्व आहे, त्याला बाजूला सारलं जातंय। बीएमसीने वॉर्ड वाईज तो संबंध प्लॅन जर लोकांसमोर ठेवला, त्याची माहिती त्यांना आधी त्या भाषेमध्ये दिली तर मला असं वाटतं की लोक आपली मतं मांडू शकतात। पण बीएमसी पण त्याचा विचार करते असं नाही, कारण त्यांना ते अडचणीचंच आहे। माझं असं म्हणणं इथे जिथे मुंबई शहरामध्ये आता धनिकांचा जो इंटरव्हेन्शन वाढतंय त्याला त्यांना धक्का द्यायचा नाही, आणि मग राहिलेलं असेल त्याच्यामध्ये तुम्हाला कुठे मग आमचे झोपडपट्टी असेल, आमचे मध्यम वर्गातले लोक असतील की गिरणी कामगार असतील, त्यांना कुठेतरी आपण ऍडजस्ट करावं, ही जी भूमिका आहे हीच मुळीच चुकीची आहे आणि ही अनप्लॅन आहे। मुंबईकरांनी सुद्धा सर्व मध्यम वर्गातल्या लोकांनी, गरिबांनी, आमच्या झोपडपट्टी असेल एकत्र येऊन आपण सरकारला जर ठणकावून सांगलो तरच मुंबईत आपलं अस्तित्व टिकवू शकू, नाहीतर राज्यकर्त्यांनी काय करायचं हे मुंबईचं ठरवलेलं आहे, ते धनिकांनाच मुंबई देणार आहे। मुंबईच्या डीपी मध्ये नागरिक म्हणून तुम्ही देखील सहभागी होऊ शकता आणि त्यासाठी तुमचा आवाज उठवायला विसरू नका, असंच आवाहन कार्यकर्त्यांनी केलंय। व्हिडिओ जर्नलिस्ट अरुण पेडणेकरसह अलका धुपकर, IBN लोकमत, मुंबई। पण आता टी टाइम मध्ये इकडे एक ब्रेक घेऊन पुन्हा भेटूयात, पण ब्रेक नंतर पाहूयात